नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर अपकमिंग सगळ्याच परीक्षा त्याच्यामध्ये टीईटी परीक्षा, राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा, उच्च न्यायालय भरती परीक्षा, इतर तुमची सीडीपीओ डिपार्टमेंटल असेल, बऱ्याच एक्झाम आहेत. सगळ्या एक्झामसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत असतो. आणि लक्षात घ्या, ही जी लेक्चर सिरीज आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्वाची आहे. आपण इथं काहीही कुठलंही कंटेंट देत नाही, तर नामांकित अशा लेखकांच्या पुस्तकामधून आपण इथं विद्यार्थ्यांना कंटेंट देत आहोत. तर लक्षात घ्या, सध्या येणारी जी तुमची टीईटी परीक्षा आहे, टीईटी 2026, इथं स्पर्धा खूप जास्त आहे, लक्षात घ्या. आणि अशा स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला खूप जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि टीईटी साठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मानसशास्त्र, त्याच्यानंतर तुमचं मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी अतिशय दर्जेदार पुस्तकं अवेलेबल आहेत. जसं की महा टीईटी पेपर 1, पेपर 2, बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, जे की शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेट्टे मॅडमने लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी, IBPS पॅटर्न, मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी, जनरल नॉलेज, तर सगळी पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाच्या लिंक मिळून जातील. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. आणि जर पुस्तक मागवताना काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. ठीक आहे, ओके. आता या सगळ्यांसोबतच टीईटी परीक्षा पास होणं याच्यासाठी काय करावं लागतं ते थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगते. तर लक्षात घ्या, टीईटी परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला इयत्ता 5वी ते 12वी, 10वी म्हणत नाही मी, 12वी म्हणते, 5वी ते 12वी पर्यंत जी काही क्रमिक पुस्तकं आहेत ना, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, जर तुमचं सायन्स असेल तर सायन्सची पुस्तकं, तर स्टेट बोर्डाची पुस्तकं किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास करणं इथं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, मानसशास्त्र हा विषय सोडला तर तुम्हाला इथं स्टेट बोर्डाची पुस्तकं, भले तुमचं गणित असू द्या, विज्ञान असू द्या, सामाजिक शास्त्र असू द्या, जर तुम्ही स्टेट बोर्ड स्किप करत असाल तर तुम्ही टीईटी कधीच पास होत नाही. हे तुम्ही लिहून घ्या. कारण का, स्टेट बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे, स्टेट बोर्ड मध्ये जे कंटेंट आहे तेच कंटेंट तुम्हाला टीईटी मध्ये विचारलं जातं. त्याच्या बाहेर तुम्हाला काहीही विचारलं जात नाही. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टानं टीईटी सगळ्यांसाठी कंपल्सरी केली. कारण तुम्ही जे शिक्षक म्हणून जे विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताय तेच तुम्हाला परीक्षेमध्ये आहे. तुम्हाला काही वास्ट सिलेबस नाहीये, तुम्हाला काही स्पर्धा परीक्षेचा सिलेबस नाहीये. सो तुमचं काम काय आहे, 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं अतिशय सखोल अभ्यासणं, वाचणं नाही, अभ्यासणं आणि त्याच्यावरची MCQ सॉल्व्ह करणं. कारण का, आपली परीक्षा आहे MCQ पॅटर्न मध्ये. ठीक आहे, MCQ पॅटर्न मध्ये आपली परीक्षा आहे. सो MCQ सॉल्व्ह करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणूनच आपण इथं MCQ सिरीज चालू करत आहोत. आज आपण 10वीच्या इतिहासावरचे जवळजवळ 100 क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यानंतर असेच आपण 11वी 12वी 10वी 11वी 12वी आधी आपण कंप्लीट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी. ठीक आहे, ओके. चला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भारतीय कलांचा इतिहास म्हणून एक टॉपिक आहे जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिला क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये भीमबेटका येथील प्रसिद्ध गुहाचित्रे आढळतात? क्वेश्चन काय बघा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये भीमबेटका येथील प्रसिद्ध गुहाचित्रे आढळतात? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा ऑप्शन मध्य प्रदेश, तिसरा ऑप्शन गुजरात, चौथा ऑप्शन राजस्थान. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी आपले सेशन रेकॉर्डेड असतील तरी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. चला बघा, आता इथं हे जे भीमबेटका ज्या ठिकाणी आहे ना, ते एक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भीमबेटका कोणत्या स्टेट मध्ये आहे?
मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश. आणि या ठिकाणी आपल्याला आढळतात गुहा चित्र. जसं आपण अजिंठा लेणी जसं आपल्या राज्यामध्ये आहेत ना, तसं भीमबेटका इथली प्रसिद्ध गुहा चित्रे आपल्याला मध्य प्रदेश म्हणजे भीमबेटका मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. ठीक आहे, ओके. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश उत्तर दिलेलं आहे त्यांचं बरोबर आहे. आणि हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित पण केलेलं आहे. बाकी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन करायची गरज नाही. चित्रकला कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट केली जाते? चला, ललित कला, दृककला, लोककला, स्थापत्य कला. आता इथं हे जे कलांचे प्रकार दिलेले आहेत ना, तर 10वीचं इतिहासाचं पुस्तक जर तुम्ही काढलं तर 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कलांचे प्रकार दिलेले आहेत, उपप्रकार पण दिलेले आहेत. आणि त्यापैकीच एक याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे. इथे लोककला, स्थापत्य कला हे 2 ऑप्शन तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता. दृककला आणि ललित कला याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दृककलेचे 2 प्रकार पडतात, बरोबर. दृककलेमध्ये कोणत्या कलांचा समावेश होतो? तर बघा, दृककलेमध्ये 1 चित्रकलेचा समावेश होतो आणि 2 शिल्पकलेचा समावेश होतो. ठीक आहे, शिल्पकला. ओके, दृककला आणि शिल्पकला या दोन्हीचा समावेश कशामध्ये होतो? शिल्पकला आणि चित्रकलेचा समावेश दृककलेमध्ये होतो. ओके, स्थापत्य कलेवरती पण क्वेश्चन येतात, पण ते इझी असतात, इतके अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सांचीचा जो स्तूप आहे तो कोणत्या राजाच्या काळात प्रथम बांधण्यात आला? पहिला ऑप्शन आहे चंद्रगुप्त मौर्य, दुसरा अशोक, तिसरा समुद्रगुप्त, चौथा हर्षवर्धन. सांचीचा स्तूप कोणत्या राजाच्या काळात प्रथम बांधण्यात आला? बघा, सांचीचा स्तूप बांधला एका राजाच्या काळामध्ये आणि त्याच्यावरची जी शिल्प आहेत ना ती नंतर जोडलेली आहेत, त्याच्यामुळे इथं असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ओके, चंद्रगुप्त मौर्य. बघा, इथं हर्षवर्धन आणि समुद्रगुप्त तुम्ही इलिमिनेट करू शकता. कन्फ्युजन तुमचं चंद्रगुप्त मौर्य आणि अशोकामध्ये राहील, तर उत्तर काय येईल तुमचं? सम्राट अशोक. तर लक्षात घ्या, सम्राट अशोकाच्या काळामध्ये सांचीचा स्तूप जो होता ना तो सांचीचा स्तूप इथं आपल्याला बांधलेला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया कोणत्या शिल्प शैलीने घातला? क्वेश्चन आहे, भारतीय मूर्ती विज्ञानाचा जो पाया आहे कोणत्या शिल्पशैलीने घातला? गांधार शिल्पशैली, मथुरा शिल्पशैली, द्रविड आणि नागर. भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया कोणत्या शिल्पशैलीने घातला? चला, उत्तर काय येईल बघा. बघा, ही जी शिल्पशैली होती ना, याचं जे उत्तर असेल, ही शिल्पशैली कुशाण काळामध्ये विकसित झाली. लक्षात घ्या, कुशाण काळ. ओके, कुशाण काळामध्ये विकसित झालेल्या कोणत्या शिल्पशैलीने मूर्ती विज्ञानाचा पाया घातला? उत्तर येईल मथुरा शैली. याच्यामध्ये ह्या ज्या शैली दिलेल्या आहेत, गांधार शैली, द्रविड शैली, नागर शैली, ह्या प्रत्येक शैली आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि आपल्याला ते करून देखील ठेवायचं आहे. आता क्वेश्चन इथे तुम्हाला मथुरा शिल्पशैलीवरती आला. उलटा क्वेश्चन पण येऊ शकतो, मूर्ती विज्ञानाचा पाया जो मथुरा शिल्पशैलीने घातला कोणत्या काळामध्ये? तर उत्तर काय असेल तुमचं? कुशाण काळामध्ये. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मराठा चित्रशैलीवर कोणत्या शैलींचा प्रभाव आहे? मराठा चित्रशैलीवरती कोणत्या शैलींचा प्रभाव आहे? राजपूत आणि युरोपीय, गांधार आणि मथुरा, द्रविड आणि नागर, पल्लव आणि चालुक्य. मराठा चित्रशैली जी आहे ना त्याच्यावरती राजपूत आणि युरोपीय शैलींचा प्रभाव आहे. ओके, राजपूत आणि युरोपीय शैलींचा प्रभाव असलेला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील सर्वाधिक उंच मिनार कोणता आहे? चार मिनार, कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट. ताजमहाल, गोल घुमट 2 ऑप्शन इथे तुमचे एलिमिनेट होतात. तुमचं उत्तर राहील चार मिनार आणि कुतुब मिनार मध्ये. 73 मीटर उंच असलेला डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच मिनार आहे. कुतुब मिनार, बरोबर. 73 मीटर उंचीसह हा भारतातील सर्वात उंच मिनार आहे, कुतुब मिनार. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतातील कोणती चित्रशैली हाताने रंगवलेल्या हस्तलिखितांमध्ये प्रचलित होती? भारतातील कोणती चित्रशैली हाताने रंगवलेल्या हस्तलिखितांमध्ये प्रचलित होती? अजंठा भित्तिचित्रे, मुघल लघुचित्रशैली, गांधार शैली, नागर शैली. चला, अजंठा भित्तिचित्रे, मुघल लघुचित्रशैली, गांधार शैली. पर्शियन आणि भारतीय शैलींच्या मिश्रणातून बघा, पर्शियन आणि भारतीय चित्रशैलींच्या मिश्रणातून जी शैली बनली ती होती मुघल लघु चित्रशैली, जी भारतातील हाताने रंगवलेल्या हस्तलिखितांमध्ये प्रचलित होती. आणि ही बनली कशी होती? पर्शियन आणि भारतीय शैली. लक्षात आलं? यांच्या मिश्रणातून विकसित झाली होती. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मुघल लघु चित्रशैली खालीलपैकी कोणत्या शैलींच्या मिश्रणातून विकसित झाली होती? तर पर्शियन आणि भारतीय. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या मंदिर स्थापत्य शैलीमध्ये टोकदार शिखरे आढळतात? भारतामधली कोणती मंदिर स्थापत्य शैली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टोकदार शिखरे आढळतात? पहिला आहे द्रविड शैली, दुसरं नागर शैली, तिसरं वेसर शैली, चौथं भूमीज. काय उत्तर बघा. नागर शैली, बरोबर, नागर शैली. याचं एखादं एक्झाम्पल मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. एक्झाम्पल नागर शैली. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतातील कोणती स्थापत्य शैली हिंदू आणि इस्लामिक शैलींच्या मिश्रणातून तयार झाली? बघा, क्वेश्चन आहे, कोणती स्थापत्य शैली हिंदू आणि इस्लामिक शैलीच्या मिश्रणातून तयार झाली? इंडो गोथिक, नागर, द्रविड आणि वेसर. चला, भारतातील कोणती स्थापत्य शैली हिंदू आणि इस्लामिक शैलीच्या मिश्रणातून तयार झाली? इंडो गोथिक, बरोबर, इंडो गोथिक. लक्षात घ्या, इंडो गोथिक स्थापत्य शैली जी आहे ती हिंदू आणि इस्लामिक शैलीच्या मिश्रणातून तयार झालेली आपल्याला इथं दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतातील कोणते ठिकाण मुस्लिम स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे? अजंठा, विजापूर, एलोरा, सांची. भारतातील कोणते ठिकाण मुस्लिम स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे? अजंठा आहे का? नाही. सांची आहे का? नाही. एलोरा नाही. विजापूर, विजापूरचा गोल घुमट. बरोबर आहे का? थांबा. ओके, विजापूरचा गोल घुमट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चित्रकथी परंपरेतील चित्रे कशावर काढली जातात? चित्रकथी परंपरा जी आहे ना, या परंपरेतील चित्रे कशावर काढली जातात? कापडावरती, याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या, याला 3 आणि याला 4. भिंतीवरती, लाकडावरती का कागदावरती? चित्रकथी परंपरा. काय उत्तर बघा. नैसर्गिक रंगाने रंगवली जातात आणि कागदावरती काढली जातात. लक्षात घ्या. ठीक आहे, नैसर्गिक रंगाने रंगवली जातात आणि कागदावरती काढली जातात. ठीक आहे. ओके, लोककला कोणत्या काळापासून प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे? अश्मयुगीन काळ, वैदिक काळ, मौर्यकालीन काळ, गुप्तकालीन काळ. लोककला कोणत्या काळापासून प्रचलित आहे? अश्मयुगीन, वैदिक, मौर्यकालीन, गुप्तकालीन. बघा, लोककला जी आहे ना ती अखंडपणे अश्मयुगीन काळापासून प्रचलित आहे. लक्षात घ्या, अखंडपणे अश्मयुगीन काळापासून प्रचलित आहे. नेक्स्ट घ्या. मुघल सम्राट अकबराच्या काळात कोणती चित्रशैली विकसित झाली? क्वेश्चन बघा, मुघल सम्राट अकबराच्या काळात कोणती चित्रशैली विकसित झाली? गांधार शैली, नागर शैली,
मुघल लघु चित्रशैली, मराठा चित्रशैली? पाठीमागे आपण याच्यावरती क्वेश्चन बघितला होता, जी पर्शियन आणि मराठी चित्रशैलीच्या मिश्रणातून बनलेली होती ती म्हणजे मुघल लघु चित्रशैली. ठीक आहे, पर्शियन आणि भारतीय शैली एकत्रित आली आणि बनली मुघल चित्रशैली. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिल्पकला कोणत्या प्रकारात मोडते? द्विमितीय कला, त्रिमितीय कला, दृश्य कला, साहित्य कला? शिल्पकला कोणत्या प्रकारात मोडते? द्विमितीय, त्रिमितीय, दृश्य कला, साहित्य कला? उंची, रुंदी, खोली असते का? उंची, रुंदी, खोली 3 डायमेन्शनल, बरोबर. उंची, रुंदी, खोली म्हणलं की साहित्य नाही येणार, दृश्य नाही येणार, त्रिमितीय, बरोबर. शिल्प बनवतोय आपण, त्रिमितीय कला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रातील बघा, कोणती मंदिरं हेमाळपंथी आहेत? महाराष्ट्रातील करायचं. महाराष्ट्रातील कोणती मंदिरं हेमाळपंथी शैलीमध्ये बांधलेली आहेत? अंबरनाथचं मंदिर, सांचीचा स्तूप, तंजावर मंदिर, कोणार्क मंदिर? कशी असतात? ताराकृती असतात, बरोबर. ताराकृती असतात. याच्यामध्ये चुन्याचा वापर म्हणजे जे दगड बसवतात ना, ते दगड असे एकामध्ये बसवले जातात. चुन्याचा वापर असतो का? याच्यामध्ये चुन्याचा वापर नसतो. हेमाळपंथी शैली लक्षात घ्या. इव्हन तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर कोणत्याही खेड्यामध्ये तुम्ही जावा, तुम्हाला हेमाळपंथी शैलीचं एखादं भगवान महादेवाचं वगैरे मंदिर दिसून जाईल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आधार कोणत्या शिल्पावर आहे? भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आधार कोणत्या शिल्पावर आहे? सारनाथ अशोक स्तंभ, वेरूळ लेणी, अजिंठा चित्रशैली, कैलास मंदिर? सारनाथ स्तंभावरील 4 सिंहाचं चित्र म्हणून म्हणजे राष्ट्रीय चिन्ह, बरोबर. ओके, सारनाथ अशोक स्तंभ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गांधार शिल्पशैलीचा प्रभाव कोणत्या संस्कृतीवर होता? गांधार शिल्पशैलीचा प्रभाव कोणत्या संस्कृतीवर होता? ग्रीक आणि पर्शियन, चीनी आणि जपानी, रोमन आणि मिसर, मौर्य आणि गुप्त? गांधार शिल्पशैली जी होती ती बघा, चीनी रोमन यांचा काही संबंधच नाहीये, बरोबर. ग्रीक आणि पर्शियन प्रभाव होता, बरोबर. गांधार शिल्पशैलीचा प्रभाव कोणत्या संस्कृतीवर होता? ग्रीक आणि पर्शियन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात कोरीव लेण्यांची परंपरा कोणत्या काळात सुरू झाली? लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डाची पुस्तकं अभ्यासली, रीडिंग तुमचं झालेलं आहे तरच तुम्हाला उत्तर येतील, अदरवाईज तुम्हाला उत्तर येणार नाहीत. मला हे सगळं नवीन वाटेल, पण एक शिक्षक म्हणून तुम्ही ही पुस्तकं वाचली पाहिजेत. भारतातील कोरीव लेण्यांची परंपरा कोणत्या काळात सुरू झाली? इसवी सन पूर्व 3रं शतक, इसवी सन 9वं शतक, मौर्यकालीन काळ, गुप्तकालीन काळ? कोरीव लेण्यांची परंपरा कोणत्या काळामध्ये सुरू झाली? काय येईल उत्तर बघा. इसवी सन पूर्व 3रं शतक, इसवी सन 9वं शतक, मौर्यकालीन काळ? इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात. ठीक आहे, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये कोरीव लेण्यांची परंपरा जी आहे ना, इथे आपल्याला चालू झालेली दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ताजमहल कोणत्या सम्राटाच्या कारकिर्दीत बांधण्यात आला? अकबर नाही येणार, शहाजहान, बरोबर. मुमताजच्या स्मरणार्थ इथं
ताजमहल बांधलेला दिसून येतो. तर आपण इथं आतापर्यंत घेतले 20 क्वेश्चन. ठीक आहे, 20 क्वेश्चनचा पहिला सेट आपला झाला. 20 पैकी किती क्वेश्चन तुमचे बरोबर आले कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा तुम्ही स्वतः अनालिसिस करा. 20 पैकी आपले किती क्वेश्चन इथं बरोबर आलेले आहेत. ओके, दुसरा सेट आपण स्टार्ट करूया पुढचा. चला, दुसऱ्या सेट मधला पहिला क्वेश्चन घ्या. भारताच्या स्थापत्य शैलीमध्ये नागर ही शैली कोणत्या भागात विकसित झाली? चला, भारताच्या स्थापत्य शैलीत नागर ही शैली कोणत्या भागात विकसित झाली? उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत का पूर्व भारत? उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत का पूर्व भारत? उत्तर भारत. बरोबर. डाऊन साऊथचा भाग आपण म्हणतो की नाही, नागर शैली नाही, उत्तर भारत म्हणजे वरचा भाग. बरोबर. दक्षिण भारतातली शैली वेगळी आहे, द्रविड शैली. बरोबर. तर नागर शैली उत्तर भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या शिल्पकृतीस युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे? कोणत्या शिल्पकृतीला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे? बोरोबुदूर स्तूप, गोल घुमट, कोणार्क मंदिर, कुतुब मिनार. जगातील सर्वात मोठा स्तूप म्हणून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा, तर तो आहे बोरोबुदूर स्तूप. ठीक आहे. ओके, कुठे आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हे बोरोबुदूर स्तूप कुठे आहे, लोकेशन सांगा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चित्रकलेच्या उपयोजित कलेचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो? चित्रकलेच्या उपयोजित कलेचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो? जाहिरात क्षेत्र, सिनेमा आणि रंगमंच, ग्राफिक डिझाईन, वरील सर्व. ग्राफिक डिझाईन येईल का? सगळ्यामध्येच येईल. बरोबर. जाहिरात क्षेत्रामध्ये होतो, सिनेमा, ग्राफिक सर्वांमध्येच होतो. लक्षात घ्या, चित्रकलेच्या उपयोजित कलेचा उपयोग. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतीय शास्त्रीय नृत्य कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? नाट्यशास्त्र, अर्थशास्त्र, रामायण, महाभारत. नृत्य, नाट्य आणि संगीत याचा प्राचीन ग्रंथ नाट्यशास्त्र. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील मंदिर स्थापत्य शैलीमध्ये भूमीज ही शैली कोणत्या भागात प्रचलित आहे? भारतामध्ये मंदिर स्थापत्य शैलीमध्ये भूमीज ही शैली कोणत्या भागात प्रचलित आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, ओडिशा, बिहार, तमिळनाडू, कर्नाटक. भूमी शैली मध्य प्रदेश, महाराष्ट्र. बरोबर. ही जी शैली आहे विशेषतः मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतातील पहिली कलाशाळा कुठे स्थापन झाली? कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई. जे स्कूल ऑफ आर्ट्स 1857 मुंबई. बरोबर. ओके. जे स्कूल ऑफ आर्ट्स 1857 पहिली कलाशाळा भारतात. ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. भारतीय चित्रशैलीत युरोपियन प्रभाव कुठे दिसून येतो? मराठा, मुघल, वारली, लोककला. याच्या आधी पण आपण क्वेश्चन घेतलेले आहे. स्पष्टपणे आढळतो मराठा चित्रशैली. लक्षात घ्या, मराठा चित्रशैली जी आहे ना त्याच्यामध्ये युरोपियन प्रभाव जो आहे ना तो आपल्याला इथं स्पष्टपणे आढळलेला दिसून येतो. ओके, पुढचा प्रश्न घ्या. भारतामध्ये इंडो गोथिक स्थापत्य शैली कोणत्या काळात विकसित झाली? भारतामध्ये
इंडो गोथिक स्थापत्य शैली कोणत्या काळात विकसित झाली? मुघल काळ, ब्रिटिश काळ, मौर्य काळ, गुप्त काळ? चला, इंडो गोथिक ब्रिटिश काळामध्ये विकसित झाले, बरोबर. इंडो गोथिक स्थापत्य शैली ब्रिटिश काळामध्ये विकसित झाली. ओके. भारतीय स्थापत्य शैलीतील वेसर ही शैली कोणत्या दोन शैलीचं मिश्रण आहे? नागर आणि द्रविड, गांधार आणि मथुरा, भूमीज आणि द्रविड, पल्लव आणि चालुक्य. आताच आपण भूमीज वरती क्वेश्चन घेतला होता, बरोबर. वेसर शैली जी आहे ना, मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. वेसर शैली एमपी आणि महाराष्ट्र इथं. वेसर शैली तर ही आहे नागर आणि द्रविड शैलीचं मिश्रण. ठीक आहे, नागर आणि द्रविड शैलीचं मिश्रण. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतीय लघुचित्र शैली सुरुवातीला कोणत्या शैलीच्या प्रभावाखाली होती? भारतीय लघुचित्र शैली सुरुवातीस कोणत्या शैलीच्या प्रभावाखाली होती? युरोपियन, पर्शियन, मराठा, नागर? पर्शियन, बरोबर. उत्तर काय आहे? पर्शियन. तर भारतामधली लघुचित्र शैली जी होती ती सुरुवातीला पर्शियन शैलीच्या प्रभावाखाली होती, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गुप्तकालीन मंदिर स्थापत्य शैलीत प्रारंभी मंदिराचे कोणते वैशिष्ट्य होते? मोठी शिखरे, स्तंभ आणि ओसरी, भव्य सभागृह, विस्तृत प्रांगण. गुप्तकालीन मंदिर स्थापत्य शैलीमध्ये प्रारंभी मंदिराचे कोणते वैशिष्ट्य होते? मोठी शिखरे, स्तंभ आणि ओसरी, भव्य सभागृह, विस्तृत प्रांगण. गुप्त काळामध्ये बघा सुरुवातीला गाभारा, त्याच्या बाहेरचे 4 स्तंभ, बरोबर, आणि ओसरी. गाभारा पण होता, लक्षात घ्या, गाभारा. ओके. चला पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील कोणत्या वास्तूला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? अजिंठा, इंडिया गेट, व्हिक्टोरिया मेमोरियल, चार मिनार? अजिंठा लेणी, बरोबर. अजिंठा लेणी आढळते की नाही युनेस्कोच्या जागतिक वारसा लिस्ट मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मोहिनी अट्टम हे कोणत्या भारतीय राज्यातील पारंपरिक नृत्य आहे? स्टेट आणि त्याची पारंपरिक नृत्य विचारली जातात, पुस्तकामध्ये आहेतच. तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, केरळ? उत्तर काय येईल बघा? मोहिनी अट्टम. असंच तुम्हाला भरतनाट्यम विचारलं जाऊ शकतं, कथकली विचारलं जाऊ शकतं, कुचिपुडी विचारलं जाऊ शकतं. लावणी तर महाराष्ट्राचं आहे, विचारलं जाणार नाही. मोहिनी अट्टम केरळ राज्यातील पारंपरिक नृत्य आहे. केरळ राज्यातील पारंपरिक नृत्य आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. गोल घुमट कोणत्या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे? सिंपल क्वेश्चन आहे. मुस्लिम स्थापत्य शैलीचं उदाहरण, बरोबर. मुस्लिम स्थापत्य शैली. सोपा क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न. तारपा नृत्य कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? तारपा नृत्य जे आपल्या भारतामध्ये प्रत्येक स्टेट मध्ये आदिवासी जमाती आढळतात. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये वारली आहेत, गोंड आहेत, भिल्ल आहेत. ठीक आहे. तर इथे तुम्हाला गोंड, वारली, राजपूत आणि कुर्मी असे ऑप्शन दिलेले आहेत. तारपा नृत्य काय उत्तर बघा? महाराष्ट्रामध्ये वारली समुदाय जो आहे ना त्याच्याशी संबंधित आहे तारपा नृत्य. वारली समुदायाशी संबंधित आहे तारपा नृत्य. ओके. चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे. भारतातील कोणते रेल्वे स्थानक इंडो गोथिक स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे? पहिला ऑप्शन होता हावडा जंक्शन, दुसरा ऑप्शन होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बघा CSMT ज्याला आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे जे रेल्वे स्थानक आहे ना हे इंडो गोथिक स्थापत्य शैलीचं
एक उत्कृष्ट उदाहरण आहे, लक्षात ठेवा, इंडो गोथिक स्थापत्यशैली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मराठा चित्रशैलीमध्ये कोणते रंग जास्त प्रमाणात वापरण्यात आले? पहिला ऑप्शन आहे लाल आणि सोनेरी, दुसरा आहे काळा आणि हिरवा, तिसरा आहे निळा आणि गुलाबी, चौथा आहे पांढरा आणि जांभळा. मराठा चित्रशैलीमध्ये कोणते रंग जास्त प्रमाणात वापरण्यात आले? उत्तर आहे लाल आणि सोनेरी. हे जे दोन रंग आहेत ना, हे मराठा चित्रशैलीमध्ये जास्त वापरले होते. भारतीय मूर्तिशास्त्राच्या नियमांचे निश्चितीकरण कोणत्या काळात झाले? मौर्य काळ, गुप्त काळ, कुशाण काळ आणि राष्ट्रकूट काळ. गुप्त काळ, बरोबर. भारतीय मूर्तिशास्त्राच्या नियमांचं जे निश्चितीकरण आहे ना, ते गुप्त काळामध्ये झालेले, लक्षात घ्या, गुप्त काळ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न, भारतातील पहिली कलाशाळा कोणी स्थापन केली? पाठीमागच्या सेट मध्ये आपण पहिली कलाशाळा कुठं स्थापन झाली होती, कधी झाली होती याच्यावरती क्वेश्चन घेतला. इथे क्वेश्चन आहे की पहिली कलाशाळा कोणी स्थापन केली? सवाई माधवराव, जेम्स वेल्स, राजा रवी वर्मा, गंगाराम तांबट. काय आहे उत्तर बघा. एक चित्रकार होता जो स्कॉटिश होता, लक्षात घ्या, एक चित्रकार होता जो स्कॉटिश होता, जेम्स वेल्स. तर भारतातील पहिली कलाशाळा जेम्स वेल्सनं स्थापन केली. ठीक आहे, स्कॉटिश होता, तर त्याला ही कलाशाळा स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघा, भारतातील कोठे सर्वात जुनी गुहाचित्रे सापडली आहेत? अजंठा, वेरूळ, भीमबेटका, एलिफंटा. भारतातील कोठे सर्वात जुनी गुहाचित्रे सापडली आहेत? अजंठा, वेरूळ, भीमबेटका, एलिफंटा. तिसरा सेट आहे आपला, हा तिसरा सेट. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती आपण एक क्वेश्चन घेतला होता, आठवतोय का बघा. भीमबेटका, बरोबर, मध्य प्रदेश, भीमबेटका. ओके. पुढचा प्रश्न घ्या, भारतीय चित्रशैलीच्या विकासास कोणत्या घटकाचा महत्वाचा प्रभाव होता? धार्मिक, युरोपीय, ग्रीक, रोमन स्थापत्यशैली. बघा, भारतातील जी चित्रशैली आहे ना, ती युरोपियन संस्कृतीवरती आधारित नाहीये किंवा विकासावरती याचा प्रभाव नाहीये, तर धार्मिक तत्वज्ञान, लक्षात घ्या, धार्मिक तत्वज्ञानाचा जास्त प्रभाव होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या चित्रशैलीला भित्ती चित्रशैली असंही म्हणतात? वारली, अजिंठा, राजपूत, मुघल. भारतातील कोणत्या चित्रशैलीला भित्ती चित्रशैली असंही म्हणतात? तुम्ही वारली सांगू शकता, पण इथं वारली नाही येणार. भित्ती म्हटलं, भित्ती चित्रशैली अजिंठा, अजिंठा भित्ती चित्रशैली असंही म्हणतात. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय स्थापत्य कलेतील हेमाडपंथी शैली कोणत्या कालखंडात उदयाला आली? भारतीय स्थापत्य कलेतील हेमाडपंथी शैली कोणत्या कालखंडात उदयाला आली? मौर्यकालीन, यादवकालीन, गुप्तकालीन का राष्ट्रकूटकालीन? हेमाडपंथी शैली जी यादव काळामध्ये उदयाला आली. ठीक आहे, कोणत्या काळामध्ये? यादव काळामध्ये, लक्षात ठेवा. ओके. चला पुढचा प्रश्न घ्या, नटराज ही मूर्ती कोणत्या शैलीत साकारलेली आहे? नटराज, गांधार, मथुरा, चोळ, नागर. कांस्य धातू, कांस्य धातू, बरोबर, कांस्य धातू. ओके. तर ही होती
नटराज, चोळ शैली, बरोबर. नागर नाही येणार, मथुरा पण नाही येणार, चोळ शैली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय चित्रकलेत लोककला आणि अभिजात कला यांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? बघा, भारतीय चित्रकलेमध्ये लोककला आणि अभिजात कला यांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? पहिला ऑप्शन आहे लोककला समूहातील सहभागातून विकसित होते. दुसरा ऑप्शन आहे अभिजात कला कठोर नियमांमध्ये बांधलेली असते. दोन्ही पर्याय योग्य आहेत, कोणतेही नाही. चला बघा, लोककला उत्स्फूर्त असते, अभिजात कला जी असते प्रशिक्षित म्हणजे प्रशिक्षकांद्वारे किंवा प्रशिक्षित कलाकारांद्वारे शिकवली जाते किंवा साकारली जाते. म्हणजे इथे जर आपण बघितलं बघा, याला कठोर नियम असतात, बरोबर. तर दोन्ही पर्याय तुमची योग्य आहेत, कारण लोककला समूहातील सहभागातून विकसित होते आणि जी अभिजात कला आहे ना, कठोर नियमांमध्ये बांधलेली असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील कोणत्या ग्रंथामध्ये 64 कलांचा उल्लेख आहे? अर्थशास्त्र, रामायण, नाट्यशास्त्र, महाभारत. याच्यामध्ये अर्थशास्त्राचा काही संबंध नाही, महाभारत रामायणाचा काही संबंध नाही, नाट्यशास्त्र, बरोबर. 64 कलांचा उल्लेख कुठे आढळणार? नाट्यशास्त्रामध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पेशवेकालीन स्थापत्य शैलीत कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश होता? लाकडी खांब आणि छतावरील नक्षीकाम, संपूर्ण संगमरवरी रचना, युरोपियन प्रभाव असलेली कमानी आणि पिरॅमिड सदृश्य वास्तू. पेशवेकालीन स्थापत्य शैलीत कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश होता? लाकडी खांब आणि छतावरील नक्षीकाम, बरोबर. लाकडी खांब आणि छतावरील नक्षीकाम. ओके. तर पेशवेकालीन स्थापत्य शैलीमध्ये ही वैशिष्ट्य जे आहेत, संगमरवर वगैरे तिथं तुम्हाला दिसणार नाही, हे दिसून येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय स्थापत्य शैलीमध्ये स्तूप हा जो प्रकार आहे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? स्तूप जैन, बौद्ध, हिंदू आणि शीख. सुद्धा क्वेश्चन आहे, बौद्ध धर्माशी संबंधित आहे स्तूप हा प्रकार. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील कोणत्या राज्यामध्ये चित्रकथी परंपरा प्रसिद्ध आहे? याच्यावरती आपण पाठीमागे पण क्वेश्चन घेतलेले आहे. अगोदर बघा, फार जुनी आणि प्रसिद्ध परंपरा आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चित्रकथी परंपरा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अजिंठा लेण्यामध्ये कोणत्या धर्माची चित्र आढळतात? हिंदू, बौद्ध, जैन, शीख. कोणत्या धर्माची चित्र आढळतात? बघा, मुख्यतः जर म्हटलं ना तर बौद्ध धर्म. ठीक आहे. मुख्यतः बौद्ध, जैन, शीख ही टाका. बौद्ध धर्माशी रिलेटेड चित्रकला आढळताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पहिला संगमरवरी मंदिर कुठे आहे? जयपूरला आहे. ठीक आहे. ओके. जयपूर. मंदिराचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांग. मंदिराचं नाव काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गोंद कला कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? गोंद कला. गोंड आदिवासी समुदाय, बरोबर. गोंड आदिवासी समुदाय. ओके. नेक्स्ट बघा. भारताच्या राष्ट्रीय कला संग्रहालयाचे नाव काय आहे? नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, विक्टोरिया मेमोरियल, जे स्कूल ऑफ आर्ट, वर्ल्ड आर्ट म्युझियम. जे स्कूल ऑफ आर्ट बद्दल आपण क्वेश्चन घेतला होता. राष्ट्रीय कला संग्रहालय म्हटलं, त्याचं नाव आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. ठीक आहे. ओके. उत्तर आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तंजावर चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ. तंजावर चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ. काय उत्तर बघा. तमिळनाडू राज्यातील विशेष चित्रशैली आहे, बरोबर. तंजावर ही
तमिळनाडू राज्यातील विशेष चित्रशैली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मध्ययुगीन भारतात कोणत्या स्थापत्य शैलीत घुमटांचा जास्त उपयोग झाला? हिंदू, बौद्ध, मुस्लिम का जैन? मुस्लिम, बरोबर. घुमटांचा उपयोग मुस्लिम. ओके. बिहार राज्यातील एका प्रसिद्ध लोककलेवरती पुढचा क्वेश्चन आहे. भारतातील चित्रशैलींमध्ये डॅश डॅश ही शैली बिहार राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. बिहार, लक्षात ठेवा. ठीक आहे, बिहार. मधुबनी चित्रशैली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न, भारताच्या स्थापत्य शैलीत विष्णुपद मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? विष्णुपद मंदिर. हिंदू स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण, हिंदू स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण बिहार राज्यामध्ये आहे. बरोबर, बिहार राज्यामध्ये आहे. ओके. चला, तर हा होता आपला सेशन नंबर 1 सामाजिक शास्त्र. लक्षात घ्या, याच्या पुढेही आपली ही जी सिरीज आहे ती सिरीज चालूच राहील. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.